सो नमस्कार मित्रांनो, आय होप तुम्ही सगळे ठीक असाल आणि आज मी जातोय माझ्या घरी. आशीर्वादाचं लग्न आहे आणि त्यासाठी मी चाललोय आणि बाईकवर चाललोय. तर चला आता पटकन निघूयात. माझी तयारी झालेली आहे ऑलमोस्ट आणि आता फक्त मी निघायचं बाकी आहे. तर चला मित्रांनो, आता निघूयात घरी जाण्यासाठी अँड ऑलमोस्ट 7 वाजलेत. माझा प्लॅन होता की सकाळी लवकर निघायचा 5-5:30 वाजेपर्यंत. परंतु थंडी इतकी जास्त आहे की मला थोडं उठायला उशीर झाला आणि निघायला पण उशीर झाला. सो फायनली आपण लागलो आता हायवेला आणि इथून आपलं गाव आहे 450 किलोमीटर अप्रॉक्सिमेट. अँड आता सध्या मी आहे वाघोलीमध्ये. वाघोलीमध्ये ट्रॅफिक तर खूप जास्त असतं आणि इतक्या सकाळी सकाळी पण इतकं ट्रॅफिक लागलं आहे मला. आणि इथून याच्या अगोदरही मला खूप जास्त ट्रॅफिक लागलं होतं. सो आता थोडं प्रयत्न करू लवकर निघायचा, कारण इथून पुढे आपल्याला खूप जास्त ट्रॅफिक लागणार आहे. तर होता आपण 10 वाजेपर्यंत नगरपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूयात. 7:30-8 वाजलेत आता अँड अजूनही इतकं ट्रॅफिक लागलं आहे. सो फायनली मला एक चांगला मस्त रोड मिळाला आहे आणि इथे थोडं ट्रॅफिक कमी आहे. सूर्य पण पूर्णपणे निघालेला आहे. जसं की तुम्ही बघू शकता, सूर्य आता निघालेला आहे आणि थंडी जी आहे थोडी थोडी कमी झालेली आहे आणि गाडीवर असल्यामुळे थोडी फील होते, बट आय थिंक अगोदरपेक्षा थोडी कमीच आहे. अँड आता आपण स्ट्रेट निघालो आहे नगरच्या रोडनी. इतक्या वेळ सिटी राईड केल्यानंतर फायनली मला एक चांगला रस्ता मिळालेला आहे आणि या रोडनी एकदम परफेक्ट अशी मक्खन गाडी चाललेली आहे बाई, की आणि खूप मजा येते अशा रोडनी गाडी चालवायला. तर आय होप मला थ्रू आउट असा रस्ता मिळेल नगरपर्यंत. आता फायनली मी पुणे जे पूर्णपणे पार केलेलं आहे आणि आपण नगरच्या रोडने लागलो आहे आता. आणि जाऊयात आता नगरमध्ये आणि तिथे पण थोडं नाश्ता वगैरे करूयात, कारण मी खूप लवकर उठलो होतो. नाश्ता वगैरे काही केलेला नाही आहे. लाँग राईड करायला खूप जास्त मजा येते जोपर्यंत मला असे स्पीड ब्रेकर मिळत नाहीत. याने थोडा बॅक पेनचा इश्यू होऊन जातो आणि नगरपासून संभाजीनगरपर्यंतचा रस्ता जो थोडा खराब आहे. बट आय विल मॅनेज की थोडं स्लो स्लो जाण्याचा प्रयत्न करूयात, कारण आपण याच्या पुढेही आपल्याला खूप जास्त ट्रॅव्हल करायचं आहे. ऑलमोस्ट नगरपासून 350 किलोमीटर आहे. 300-350 किलोमीटर. सो थोडं स्लोच जाऊयात आणि जिथे जिथे रस्ता खराब मिळेल तिथून थोडं सांभाळून जाऊयात, कारण सामान थोडं जास्त आहे माझ्याकडे यावेळेस. 2 बॅग आहेत आणि याच्या अगोदर मी कधी इतके बॅग वगैरे घेऊन गेलेलो नाही आहे, नॉर्मलच गेलेलो आहे. बट यावेळेस थोडं जास्त आहे. ही माझी ऑलमोस्ट चौथी राईड आहे जेव्हा मी माझ्या घरी माझ्या बाईकने जातो आहे. आणि या अगोदरही मी खूप वेळेस माझ्या बाईकने गेलेलो आहे आणि त्याच्या अगोदर जेव्हा माझ्याकडे बाईक नव्हती तर मी स्कूटीने गेलेलो आहे. माझ्याकडे स्कूटी होती. सो फायनली आता आपण नगरमध्ये पोहोचलो आहे आणि माझा प्लॅन होता नगरमध्ये थोडा थांबायचा, नाश्ता वगैरे करायचा. बट लेट होणार आहे आणि मला 10 तर इथेच वाजलेत. सो मी थांबणार नाही आहे आणि भूक पण काही जास्त लागलेली नाही आहे. तर आपण डायरेक्ट निघूयात संभाजीनगरसाठी. आणि रस्ता खूप छान लागला आहे, तर आय होप की हा रस्ता असाच कंटिन्यू होत राहील समोर. आणि बट मी लास्ट टाईम जेव्हा आलो तेव्हा रस्ता खूप जास्त खराब होता आणि आता ऑलमोस्ट मला 6-7 मंथ झालेत त्या गोष्टीला. जिस बात का डर था वही हुआ, की कुठे कुठे रस्ता खूप चांगला आहे आणि कुठे कुठे खूपच जास्त खराब आहे. आणि माझी बॅग खरंच पेन करायला लागली. आता ऑलमोस्ट मी ट्रॅव्हल केलं आहे 250 किलोमीटर्स आणि या रोडने ट्रॅफिक पण खूप जास्त आहे, ट्रक्स वगैरे खूप जास्त आहेत आणि रस्ता पण खूपच जास्त खराब आहे. जसं तुम्ही बघू शकता, मी सध्या 100च्या स्पीडने जातो आहे आणि मला एक्झॅक्टली हा रस्ता जो आहे माझ्या बॅकला फील होतो आहे की किती जास्त खराब आहे. आणि थोडं थोडं स्लो जावं लागलं आता आपल्याला, कारण इथून पुढे हा रस्ता असाच लागणार आहे. कारण कुठे कुठे रस्ता बनलेला आहे, कुठे कुठे नाही, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होत आहे. आणि हा पांढरी पूल आहे, इथे थोडं सावकाश जावं लागते, कारण हा पूल आहे मोठा, पण रस्ता थोडा खराब असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो आहे. सो आता इथे थोडं थांबूयात, कारण मला खरंच बॅक पेन होत आहे आणि इथे खूप चांगला चहा मिळतो. सो मी लास्ट टाईम जेव्हा आलो तेव्हा मी इथे थांबून चहा पिला होता. सो आता पण इथे थांबूयात, थोडं 5-10 मिनिटाचा रेस्ट घेऊयात आणि चहा वगैरे पिऊन परत आपली जर्नी जे स्टार्ट करूयात. अहिल्यानगरच्या खाली पोहोचलो आहे. खाली म्हणजे समोर आलो आहे खूप, ठीक आहे. आणि इथून आता आपण नेवासा फाटाला जाणार आहे.
नेवासा फाटा इथून कम से कम 20 ते 25 किलोमीटर दूर आहे. ओके. सो आता थोडं बरं वाटतंय. थोडा ब्रेक घेतला, चहा वगैरे पिला आणि आता परत निघालो आहे आता आपण संभाजीनगरकडे. रस्ता अजूनही खराबच आहे आणि बट थोडा ब्रेक घेतल्यामुळे जरा बरं वाटतंय मला. आणि फायनली आता आपण संभाजीनगरमध्ये पोहोचलो आहे आणि इथं तुम्ही बघू शकता छत्रपती संभाजी महाराजाचा जो स्टॅच्यू लागलेला आहे आणि हा रस्ता थोडा बरा आहे. तर चला आता आपण थोडं थांबायचा प्रयत्न म्हणजे झाला आहे आता माझा चहा वगैरे पिऊन तर झाला आहे आणि ऑलमोस्ट मला 2 वाजलेत आणि आता मी थांबणार नाही आहे. डायरेक्ट आपण घरी जाणार आहे. कारण आय थिंक मला संध्याकाळच होणार आहे कारण माझी आता बॅक थोडी पेन करते. कारण तो जो रस्ता खराब लागला होता त्यामुळे थोडं प्रॉब्लेम होऊन गेला. मित्रांनो, एक प्रॉब्लेम झाला यार. संभाजीनगरहून निघालो होतो व्हिडिओ ऑन करून कॅमेऱ्याचा जालन्यापर्यंत येणार होतो. पण व्हिडिओमध्येच कुठंतरी कॅमेरा बंद झाला, चार्जिंग संपली. तर आता मी इथे थांबलो आहे थोडा, चार्ज करायला लावलेला आहे कॅमेरा. हार्डली 2 तासाचा रस्ता राहिलेला आहे आता. 2 तासामध्ये घरी पोहोचतो. हळूहळूच चाललो आहे. तर चला आता निघतो मी. सो चला मित्रांनो, आता मी सध्या आहे जालन्यामध्ये आणि अनफॉर्च्युनेटली माझा कॅमेरा जो आहे तो चार्जिंग संपल्यामुळे बंद झाला होता. संभाजीनगरपासून जालन्यापर्यंत जितकी पण मी फुटेज वगैरे काढायचा प्रयत्न केला ते सगळं त्या कॅमेऱ्यामध्ये म्हणजे काही आलंच नाही कारण कॅमेरा बंद झाला होता. आणि आता मी कॅमेरा थोडा चार्ज केलेला आहे आणि मला आता 4 वाजलेत. सो फायनली वी आर इन सिंदखेड राजा आणि सिंदखेड राजामध्ये आलं की असं वाटतं की घरी पोहोचलो आहे. कारण इथून ऑलमोस्ट 50 किलोमीटर दूर आहे माझं गाव आणि रस्ता पण थोडा बराच आहे. तर चला जाऊयात यार. 4:30-5 वाजायचा झालेले आहेत आणि मी याच्या अगोदर आलो आहे ज्या रस्त्याने तो पण थोडा बराच होता. थोडं ट्रॅफिक लागलं मला बट ठीक आहे आणि आता पोहोचलोच आहे घरी थोड्या वेळात. हा जो पूल आहे हा नॉर्मली बंदच राहतो बट आज चालू आहे म्हणजे आय थिंक टू व्हीलरसाठी चालू आहे. सो ही जी नदी आहे इथे कधीच पाणी राहत नाही बट यावेळेस थोडं पाणी दिसते मला आणि बघूयात किती पाणी आहे. तर ऑलमोस्ट अर्धी तरी भरलेली आहे ही नदी आणि जसं की तुम्ही बघू शकता हा रोड नेहमीच बंद असतो. हा खूप जुना पूल आहे. त्या साईडला एक तो दुसरा जो दिसतोय तो नवीन पूल आहे आणि त्या रोडनी सगळे जे हेवी ट्रक्स वगैरे असतात ते जातात. या रोडनी बहुतेक यांनी फक्त टू व्हीलर्स वगैरे चालू ठेवली या रिक्षा वगैरे आणि पाणी पण भरपूर आहे. तर आता ऑलमोस्ट मी घरी पोहोचलो आहे. रस्ता थोडासा खराब आहे इथे बघू शकता तुम्ही कसा थोडाफार खराबच आहे. म्हणजे बॅक पेन तर खूप जास्त होऊ राहिली माझी आता आणि आता घरी जसं जसं घरी पोहोचतो तसं तर अजून जास्त जास्त वाटतं की कधी घरी पोहोचतो कधी झोपतो मस्त बेडवर. कारण ऑलमोस्ट मला 6 तास झालेत 6-7 तास झालेत मला ट्रॅव्हल करून करून. थोडं स्लो स्लो आलो त्यामुळे इतका वेळ झाला आहे लेट झाला आहे आणि थोडं सामान पण आहे गाडीवर. तर पण जाऊया आता ऑलमोस्ट पोहोचलोच आहे घरी मी. अजून 1 तास घरी जायला आणि मग भेटूयात तुम्हाला डायरेक्ट घरी गेल्यावर. सो फायनली भाई 8 तासाच्या बाईक राईडनंतर मी फायनली माझ्या घरी पोहोचलो आहे अँड थोडा बॅक पेन होऊ राहिला मला कारण रस्ता खूप जास्त खराब मिळाला होता आणि पण आता फायनली मी घरी पोहोचलो आहे आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया का नवीन व्लॉगमध्ये.